नमस्कार. एकला चलोरेच्या या भागात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी उभा आहे बांद्र्याच्या कार्टर रोडवर. आज इथे आपण एका वेगळ्या माणसाचा जीवन प्रवास बघणार आहोत. होय, एका रिक्षावाल्याचा जीवन प्रवास आपण सगळेजण जाणून घेणार आहोत. भारतामध्ये जेवढे लोक, विशेषतः शहरी भागातले जेवढे लोक प्रवास करतात त्यातल्या 20% अधिक लोकांचा प्रवास रिक्षामधून होतो. त्यामुळे रिक्षा हे वाहन तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. 1947 मध्ये रिक्षाचा इटलीमध्ये शोध लागल्यापासून तर आत्तापर्यंत रिक्षाने जगभरातील लोकांची मनं जिंकलेली आहेत. परंतु आपल्याकडे रिक्षा म्हणजे कटू अनुभव असतो. आपल्याला पावसामध्ये उन्हातानामध्ये जेव्हा रिक्षा मिळत नाही तेव्हा रिक्षावाल्यांचा मनपूर्वक संताप येतो. पण आता इथे मी तुम्हाला अशा माणसाला भेटवणार आहे ज्याला भेटल्यानंतर तुम्हाला रिक्षा प्रवास किती आनंददायी होऊ शकतो हे जाणवेल. होय, आपण भेटणार आहोत संदीप बच्चे उर्फ मुन्नाभाई यांना, ज्यांची रिक्षा एक आगळं वेगळं अद्भुत विश्व आहे. चला आपण भेटूया संदीप बच्चे यांना. नमस्कार संदीप. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. एकला चलोरेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी पण आभारी आहे IBN लोकमत चॅनलचा की मला एकला चलोरे शोसाठी इन्व्हाइट केलं. तर थँक्स अँड जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा हा जो प्रवास आहे, ज्या पद्धतीने तुम्ही तुमची रिक्षा एक वेगळी बनवलेली आहे आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाही आहे. तुमची रिक्षा तर एक वेगळं अद्भुत विश्व आहे, परंतु त्याच्याबरोबर तुम्ही जी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे त्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श, ते उदाहरण अन्य रिक्षावाल्यांच्या समोर जावं. समाजातल्या लोकांना हेही कळलं पाहिजे की असे सुद्धा रिक्षावाले आहेत की जे सिनियर सिटीजन, वयोवृद्ध नागरिक असतील, आजारी लोक असतील, त्यांच्यासाठी अपंग लोक असतील, त्यांच्यासाठी वेगळी सेवा देतात. आणि मुख्य म्हणजे कुणालाही भाडं नाकारत नाही. तुम्ही हात केला की थांबतात, जसं आता थांबलंय. व्हेरी गुड. तर मला पहिल्यांदा तुमची रिक्षा बघायला आवडेल. हे बघा, इकडे जसं सलाम मुंबई लिहिलं आम्ही आणि महाराष्ट्रासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं किंवा आपली सेवा दिली आहे त्यांचे आम्ही फोटो लावलेत. त्याच्यानंतर आम्ही इथे पाहणं का आम्ही वायफाय जो आम्ही कस्टमरसाठी देतो तर ते वायफाय लावलेलं आहे. आणि बरेच जणांचे मला असे ऑफर आली की आमच्या पार्टीचा लोगो लाव किंवा आम्ही तुला युनियनचं हे. साधारणतः लोक आपल्या पक्षांचं आणि युनियनचे लोगो मला असं लावतात. वाटतं की आय एम प्राऊड टू बी इंडियन फर्स्ट. मला गर्व आहे की मी भारतीय असल्याचा. आणि माझ्या अडचणीच्या काळात मला कोणी हेल्प नव्हती केली आणि आता थोडंफार जरा वर आल्यामुळे असं मला खूप ऑफर येतात. पण मी कुठलेही ऑफर स्वीकारले नाही आणि मला खूप गर्व आहे की मी माझ्या देशाचं नाव रिक्षावर लिहितो. याचं कारण असं आहे की आज इंटरनेटच्या माध्यमातून किंवा बाहेर गावांचे लोक येतात त्यांच्यामध्ये आपली रिक्षा आणि मी खूप पॉप्युलर आहे. तर जेव्हा लोक कोणी का असं नाही, आजकाल सेल्फीची क्रेज आहे, जे कोणी पटकन सेल्फी काढतात तर मी सर्वांना माझ्या रिक्षाच्या समोरच उभं करतो जेणेकरून ही आली पाहिजे. तर ही आहे तर मी आहे. आता मुंबईत तर अनेक रिक्षा आहेत, परंतु तुमची रिक्षा त्यामुळे ओळखली जाते. अजून काय काय अजून असं आहे की सर, आपल्या प्रत्येक रिक्षामध्ये असं असतं की इलेक्ट्रॉनिक हॉर्न असतात. बरोबर. आणि आजकाल मुंबईची ट्रॅफिक किंवा हॉर्न ध्वनी प्रदूषण एकूणच भरपूर आहे. पण मी असं मानतो की आपण स्वतःने जरी एक अंगठा आपला कंट्रोल केला आपल्या गाडीच्या हॉर्नवर तर काही अंशित का होईना पण त्याचं साऊंड पोल्युशन कमी होईल. म्हणून मग हा बसचा मी लावला. याला आय थिंक इको फ्रेंडली म्हणतात का, बसचा भोपू म्हणतो आम्ही याला. तर हा लावलाय कारण की याला RTO मान्यता आहे आणि हा कर्कश आवाज नाही, त्यामुळे खूप चांगला आहे पद्धतीने. हो. याच्यानंतर सर तुम्ही इथे जर वाचणार तर मी असं लिहिलं की आय एम गिव्हिंग बेटर सर्व्हिस टू माय कस्टमर. माझा याहू ईमेल ID लिहिला आणि माझा हे दिलं का. बऱ्याचदा असं होतं की लोक असं म्हणतात की बाबा तुला आम्ही कुठे शोधू, तू भेटत नाही आम्हाला. आणि मी कधीच मगाशी सांगितलं जसं की मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो की लोक बोलतात तुला शोधू तरी कुठे, की खरंच ही गाडी आहे का फेक गाडी आहे नेटवर. त्यामुळे आम्ही बोलतो ना हा माझा नंबर आहे. बरेच जण सेल्फी काढतात, फोटो काढतात, तर त्या माध्यमातून मी लोकांच्या मनामनात पोहोचतो. आणि सर ह्या साईडला जर तुम्ही आलात हे बघा, हे जिथं मी इथे लिहिलं आहे की डेली अपडेट करन्सी विथ द स्टॉक मार्केट.
हे रोजचे मार्केट रेट्स, गोल्ड सिल्वरचे रेट, असं मी माझ्या कस्टमरसाठी एक प्लेट लावलं आहे, त्याच्यामध्ये लिहितो. आतापर्यंत मी 8 वेळा अवॉर्ड घेतलेत. कुठले कुठले अवॉर्ड अवॉर्ड आहेत सर. माझा पहिला अवॉर्ड माझा रोटी क्लब ऑफ लोखंडवाला, नंतर जायंट ग्रुप ऑफ कंपनी CP टँक, नंतर IBMW कॉम्प्युटर, त्याच्यानंतर मला CNN अवॉर्ड दिल्लीला दिला गेला, नंतर वैजागला मी घेतला, विशाखापट्टणमला, आता मी गुजरातवरनं आलो. आणि असे छोटे मोठे सत्कार खूप झाले सर. आता सर्वच लिहायला गेलं तर गाडी भरून जाईल यु नो. नंतर आम्ही असं इथे लिहिलं की जस्ट मॅरेज कपल 10% डिस्काउंट. आता बरेच वेळा मला लोक असे विचारतात का जस्ट मॅरेज का, अपंग लोक ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे की एवढ्या महागाईमध्ये बिचारे लग्न करून असे पण परेशान असतात, तर का नको मी त्यांना थोडं रिलॅक्स करू. वायफाय तर आता प्रत्येकाची गरज झालेली आहे, म्हणजे वायफाय नसेल तर सर असं आहे की मी वायफाय बद्दल खूप विचार केला. आपण यांना कसं प्रोव्हाइड करू शकतो आपल्या कस्टमरला जेणेकरून खुश होतील. आजकाल प्रत्येक पार्टीने बाबा नाक्यानाकार आपापल्या पक्षाचे झेंडे लावलेत, आमच्यातर्फे वायफाय, प्रत्येक जण श्रेय घ्यायला. तर आपण म्हटलं आपण जर सर्व्हिस दिली तर याचं श्रेय आपल्यालाच भेटेल यु नो, आणि आपले कस्टमर हॅपी राहतील. तर वायफाय सर मग मी असं एक राउटर लावलंय, ट्यूबलाईट सारखा चॉक असतो, आणि ते जेव्हा मी ऑन करतो तेव्हा माझ्या कस्टमरला मी पासवर्ड सांगतो, आणि तेव्हाच ते यु नो चालू होतो. आणि मग बरेचदा असं होतं की माझा कस्टमर बोलतो नाही यार संदीप बच्चे गूगल पे या फेसबुक सर्च करके शायद तुम गलत बोल रहे हैं, बोला नेट ऑन कर आपका, मैं आपको वाईफाई देता हूँ, पडक से संदीप बच्चे गूगल पे सर्च मारना, आणि लगेच त्याला ते माहीत पडतं की हे नाही ही व्यक्ती खरी आहे किंवा आहे. आणि त्याबद्दल त्याला हे पण कळतं की खरंच वायफाय सर्व्हिस आहे. आणि सर याच्या खाली जर तुम्ही असं बघणार देवा मुंबईवर लक्ष ठेवा. सर असं आहे की बरंच मुंबईवर पाण्याने प्रॉब्लेम झाला, आतंकवादीचं हे झालं ते झालं, नगरसेवक आहेत, नेते मंडळी प्रत्येक आपापल्या कामात बिझी आहेत. ठीक आहे, मुंबईवर लक्ष ठेवतात, आपण त्यांना निवडून दिले, त्यांचं आता नुकताच पाऊस झाल्यानंतर मुंबईची अवस्था वाईट झाली. हो, आम्हाला पण खूप त्रास झाला आणि चांगलाच अनुभव आला की पण शेवटी असं कोण एकमेकांना प्रत्यारोप करतात की यांची कामं MRDची चांगली नाही, कोणमध्ये BMC चांगली नाही. पण शेवटी असं वाटतं की जी कामं ज्या संस्थेला दिलेली आहेत ती पण शेवटी माणसंच आहेत ना. तो पण कुणाचा वडील आहे, कुणाचा बाप आहे, कुणाचा नवरा आहे, तर ठीक आहे. आणि ही कामं अशीच चांगली त्यांनी केली पाहिजे. आणि सर सर्वात खाली मी असं लिहिलं की सिनियर सिटीजन 10 रुपीज. तर जे छोटं भाडं असतं त्याला माझ्या लँग्वेजमध्ये मी मिनी मीटर बोलतो. तर माझ्यातर्फे म्हातारी माणसं, अपंग लोक, त्यांना 17 रुपयाच्या बदली मी 10 रुपये घेतो. ते माझ्या मनाला समाधान, ते मी माझ्यातर्फे देतो. मला आजारी लोकांसाठी तुम्ही हॉस्पिटल सर्व्हिस असेल किंवा असं कोण गरोदर बाई असेल तर मी त्यांच्याकडे पैसे घेत नाही. रोडला कुणाचा ऍक्सिडेंट झाला की मी लगेच त्याला उचलतो. बरेच जण असं घाबरतात की नाही पोलीसच्या झमेल्यात कशाला आपण पडायचं. पण माझं असं म्हणणं आहे किंवा मी हा इतर रिक्षावाल्यांना गाडीवर मेसेज देऊ इच्छितो की मानवता धर्म फक्त माणूस म्हणून जगू नका, तर माणूसचा धर्म पाळायला शिका. ते उचला, नंतर पोलीसचं काय होईल ते होईल, पण सर्वात पहिला तुम्ही ते बघा ना की तुम्ही एक माणसाचा जीव वाचवला, मग तो प्राणी असो किंवा मनुष्य प्राणी असो. तर त्यात मला आनंद मिळतो. आणि हे सर खाली मी असं लिहिलं भगवान सबका भला करे लेकिन सुरुवात मुझसे करे. बऱ्याचदा सर माझ्याबरोबर असं झालंय, कुठे पिक्चरचे तिकीट बघायला जा, कुठे बा वडापाव घ्यायला लाईनीला उभा आहे, नेमका आपला नंबर येणार आणि ते वडापाव संपणार, किंवा नेमका आपला नंबर आला की यु नो ते खिडकी बंद होणार. त्यामुळे मला असं वाटतं की देवाने भला करा, पण थोडं आपल्याकडे पण लक्ष म्हणजे तुमच्यासाठी पण त्यांनी देवाने काहीतरी दिलं पाहिजे. चला आपण आता संदीप बच्चे उर्फ मुन्ना भाई यांची रिक्षा कशी वेगळ्या पद्धतीने त्यांनी सजवलेली आहे ती बघूया. म्हणजे एकीकडे सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यांनी सगळ्या अत्याधुनिक सुविधा आपल्या प्रवाशांना देण्याचा ते प्रयत्न करतात. टेलिफोन पासून सुरुवात करूया. हो सर, नक्की. या सर आमच्या रिक्षामध्ये आपलं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम हे बघा, जसं मी म्हटलेलं STD PCU आहे सर. तुम्ही 1 रुपयामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये कॉल करू शकता, कुणालाही कॉल करू शकता. व्हेरी गुड, खूपच छान. हो, त्याच्यानंतर सर असं आहे की इथे फर्स्ट एड किट आहे, इथे खाली मेडिसिनचा डब्बा आहे, आणि इकडे फायर एक्स्टिंग्विशर आहे की कस्टमर सेफ्टी फर्स्ट ना. त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर पाहिजे तर पाणी आहे इथे, आणि हे माझं पाणी आहे. किंवा बरेचदा कस्टमर असं म्हणतो की बाबा उष्ट असेल काय असेल, ते माझं सेपरेट ठेवलं पाणी. हो, आणि इथे सर अगरबत्ती बॉक्स आहे, जसं आपण देवाला वगैरे अगरबत्ती वगैरे लावतो पूजा करताना, तर ते बॉक्स आहे. आणि सर तुम्ही चहा घेणार का? चहा घ्यायला हरकत नाही खरं, म्हणजे थोडा चहा घेऊ आपण. हां, मग चहा पण आहे आपल्याकडं. जसं हे माझं टी कप बॉक्स आहे, हे माझं थर्मास आहे चहाचं, आणि आपली घरची चहा आहे, आपण कुठलं हॉटेलमधनं किंवा कुठनं का असं घेत नाही. एकदम गरम चहा आहे सर, एकदम जरा सांभाळून. छान आहे चहा एकदम. हो मस्त, आणि गरम आहे सर एकदम मस्त. वा,
आपण विमानामध्ये चहा घेतो किंवा रेल्वेमध्ये चहा घेतो, पण रिक्षात सुद्धा चहा मिळू शकतो. हा सर, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे बघा LCD आहे. हा. ही आम्ही LCD आपल्या कस्टमरला रात्रीचे आम्ही पिक्चर दाखवतो. हा. मराठी सॉन्ग आहे, अभिजित, भक्ती सॉन्ग, इंग्लिश सॉन्ग, किशोरदा सॉन्ग, असे प्रत्येक मी माझ्या जसं डिमांड, पब्लिक डिमांड, बरोबर. तसं आम्ही आमच्या कस्टमरला आपण ते प्रोव्हाइड करून देतो. हे सर्व देव आहेत, गणपती, अल्लाह, गुरुद्वारा, येशूस. तर आपल्याला असं वाटतं की आपल्या गाडीत जो कोणी बसतो, हा. आज सर्वधर्मीय, कालच बघा सर्वधर्मीय काल सर्व धर्म समूह, आपण आपल्या कस्टमरला बसणाऱ्याला विचारत नाही की बाबा तू कुठल्या धर्माचा, बाबा आपल्यासाठी सर्व धर्मीय समभाव असं लावलंय. आणि मोबाईल चार्जर जसं मी बघितलं, हे बघा हा आपल्या गाडीत मोबाईल चार्जर आहे, व्हेरी गुड. एकदम हाय क्वालिटी चार्जर आहे. Yes. मोबाईल आणि ही गरज झाली आहे. हो, वायफाय गरज झाली आहे. आणि आजकाल आणि तुम्ही ते म्हणालात की गोल्ड आणि सगळे सोन्याचे हा भाव. सर, हे गोल्ड, सिल्वर, डॉलर, स्टॉक मार्केट याचे मी रोजची अपडेट लिहितो. हा. तर बरेच जण असं होतं की मला विचारतात की बाबा तू त्याचा धंदा करतो का, किंवा तू करन्सी एक्सचेंज करतो का. हा. तर माझं असं उत्तर असं की नाही, मी तसं काही करत नाही, पण बस माझ्या पब्लिकसाठी जस्ट इन्फॉर्मेशन बरोबर. की यार हा बाबा असं आहे करून. सर, या साईडला मी पंखा लावलेला आहे, असं इकडे बटन याचं ऑन करायचं. आजकाल एवढी गरमी झाली आहे ना, तर पंखा पण खूप गरजेचं आहे. ऍटलीस्ट तो फेसवर तर आपल्या कूल हवा मारतो. इकडे कॅलेंडर आहे, इकडे घड्याळ आहे. तर अशा ज्या छोट्या गोष्टी जेणेकरून प्रत्येक माणसाला आपल्या घरामध्ये मिळतात. तर मी असं विचार केलं की हे माझं घरच आहे दुसरं एक प्रकारचं. पण आरसा साधारणतः पुढच्या साईडला असतो. मग आहे ना. इथे मग इथे कशाला आरसा लावला? इथे सर अर्थ तशा लावला. आजकाल कसं असं की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, आणि जेणेकरून मुली बसल्यावर काय करतात, स्मार्टफोन असं ओपन करतात आणि थोडं त्यांचं केस बांधा, मेकअप करा. मग ट्रॅफिक असल्यामुळे झटके लागणारच गाडीला, मग ते निगडीत आपल्या अंगावर पडतात किंवा त्याला डिस्टर्ब होतं. पण मी म्हटलं ह्या मॅडमची तकलीफ आपण दूर करणं गरजेचं आहे. मग म्हटलं का नको आपण तिकडे आरशे लावूया. तर ते आरशे लावले जेणेकरून त्यांना काही अडचण होत नाही. हो, पुन्हा तुम्ही हे जे सगळं करता, तुम्ही सर्वसामान्य माणसाला सगळ्या सुविधा देण्याचा एकीकडे प्रयत्न करता, आणि दुसरीकडे साधारणतः रिक्षावाल्यांकडून जी तक्रार असते की ते भाडं नाकारतात, जास्त भाडं घेतात, दादागिरी करतात, रुडली वागतात, अनेक गोष्टी असतात. पण त्या सगळ्यापेक्षाही तुम्ही वेगळं वागण्याचा प्रयत्न करता, म्हणजे जास्त फॅसिलिटीज देता आणि चांगलं वागता. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, काय त्याच्या मागची प्रेरणा? असं आहे की आतापर्यंत समज जे काय मी आपल्या संग बोललो, तो एक ट्रेलर होता समजा, आणि माझी कहाणी खूप मोठी आहे. तर मला वाटतं चला आपण एक चांगल्या प्रकारे आपण डिस्कस करूया. 2 वर्ष मी अशीच रिक्षा चालवली, पण माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं. मग 2 वर्ष मी इंटिरियरसाठी पैसे साचवले, आणि सर्वात प्रथम मी आपल्या रिक्षामध्ये एक 5 लिटरचा घासलेटचा कॅन्डीचा जो तो कापून त्याला पेपर बॉक्स बनवलेला. तर पब्लिक रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला. अरे वा भैया, पेपर भी रखते हो क्या? तर मला हा पेपर भी रखता हो. नंतर मग आजकाल 10 रुपयाला कॅलेंडर मिळतो, डिजिटल घडी येते. थोडं डोक्यात राहून आज मला असं वाटतं की वायफाय पर्यंत. मी तुमच्या जगण्याची कहाणी सांगणार होतो. सर, असं आहे की माझा जन्म एका एकदम गरीब घराण्यामध्ये झाला, आणि आमच्या भावंडांमध्ये आम्ही 2 भाऊ आणि 3 बहिणी. सर्व मॅरिड आहेत सध्याच्या स्थितीमध्ये. आणि त्यावेळेला वडील नॅशनल वायर अशी कंपनी होती जी आय थिंक चर्चगेटला होती. तर त्याच्यामध्ये आजकाल जे आपले हे डबेवाले जे डबे पोचवतात ना, तर तिथे ते डबेचं बॉक्स बनायचे लाकडाचे. बरोबर. ॲज अ कार्पेंटर माझे वडील होते. तर वडिलांनी आम्ही खूप हालाकीचे दिवस काढून तेव्हा मी कशी 10वी केली, आणि लहानपण एकदम गरिबीत गेलं. पण हॅट्स ऑफ यू, प्रत्येक वडील असतात जे की आपापली जिम्मेदारी ओळखतात किंवा आपल्या मुलाबाळांसाठी करतात. पण आमचा परिवार मोठा, आणि इन्कम वडिलांची म्हणजे तेवढी नव्हती अशी. तरी पण आमच्या वडिलांनी आम्हाला सांभाळलं. थोडं मोठं झालं. आमच्या प्रत्येकाच्यांनी लग्न करून दिली. आणि मग माझा पहिला जॉब मी सर पहिल्यांदा मी 10वी फेल झालो. खूप शॉक झाला. कुठल्या विषयात गेला? गणित? बरोबर ओळखले सर तुम्ही. कारण की अंग्रेज इथे राज करून गेले, पण मला वाटत नाही मी त्यांच्या लॉंगेचा फायदा घेतला. आणि गणित म्हटलं का माझ्या अंगावर काटे उभे राहायचे. आणि मग फेल झालो. मग एकदम कसा हिरोशिमावर अणुबॉम्ब फुटला असा बॉम्ब फुटला घरात. कारण की पहिली ते 9वी किंवा फेलच झालो नव्हतो. आणि मग तो फेल झाल्यामुळे एकदम धडाम करून बॉम्ब फुटला.
मग तेच एकदम फिल्मी स्टाईलमध्ये आई आणि बोललो बाबा तू क्लासला जा, हवं तर आम्ही एक भाकर कमी खाऊ, पण बाबा तू शिक बाबा, कारण की तू आमचं भवितव्य आहे. आज आम्ही तुला काहीतरी फुलाची बागडी खर्च का करतोय, का आमचं पोट मारतोय, तू काहीतरी पुढे जाऊन काहीतरी मोठं माणूस, प्रत्येकानं तसं माझ्या आई वडिलांना म्हणायचं. त्याच्यानंतर असं झालं की मी परत बाहेरनं बसलो आणि आय थिंक सेकंड अटेम्प्टमध्ये मी पास झालो होतो. आणि ज्या वेळेला मी त्यामध्ये पास झालो तर मला असं वाटलं की यार आपण जग जिंकलो यु नो. आणि सर्वात प्रथम मी ती खुशखबरी माझ्या आईवडिलांना दिली. पण असं झालं की जेव्हा मी 10वी फेल झालो ना तेव्हा वडिलांचा जो जॉब होता ना तो थोडा अडखळत चाललेला. आणि मग भले मला वडील बोलले तू 10वी काही पण बाहेर न कर, पण मला असं वाटलं नाही यार मला वडिलांना काहीतरी हातभार त्यांच्या केली पाहिजे. तर मी जूला SNDT कॉलेज आहे जू रोडला, तिकडे एक प्रॉमिनंट टूर्स अँड ट्रॅव्हल्स तिकडे ॲज अ पिऊन डिपार्टमेंट मी 96ला जॉईन झालो तिकडे मग ते पिऊनचं काम करायचं. आणि मग त्याच्यानंतर मी मार्चला फेल झालेलो 10वीला. मग मी ऑक्टोबरला जेव्हा 10वीची परीक्षा दिली, रिझल्ट आला, मी खुश पण झालो. पण इकडनं त्यावेळेला मला 900 रुपये पगार होता, पण ती पैशाची चटक की यार आपले वडील भले 2000 कमवतो पण मी 900 तरी कमवतो. आणि सर्वात महत्त्वाचं की माझ्या वडिलांना मी हातभार लावतो घर चालवण्यासाठी. मग जसा पगार यायचा तसं मी त्यांना ते 7-8 महिने केले. नंतर वडील म्हणले बाबा आता तू 10वी पास झाला, आता काहीतरी कॉलेजचं बघ, आता ठीक आहे शिकलं पाहिजे, शिकलं तू अजून काहीतरी कर. पण नाही मला ते वाटत होतं अरे रोज आपल्याला 900 रुपये महिना भेटतोय आणि कन्व्हिन्स भेटतो घरी यायला, भले 20-30 रुपये भेटायचा, रात्री उशीर 9 वाजेपर्यंत जर ऑफिसमध्ये थांबलो 30 रुपये डिनर भेटायचा, संडेला ऑफिस ऑफ असतं, कुणी साहेबाला काहीतरी वर्कआउट करायला चेकअप करायला तर आम्हाला तिथे जायचं आम्हाला 50-60 रुपये मिळायचे. तर त्यावेळेला असं वाटतं नाही यार जवानी होती पैसे पैसे. पण मी मग नंतर नाही पुढे शिकलो आणि मला असं वाटलं की का नको मी आता शिकलो ठीक आहे पण का नको मी माझं काम रिक्षामध्ये कसे काय. हां मग ते सांगतो ना मी, मग का नको मी माझ्या आई वडिलांना यु नो हातभार लावा. त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये मी काम करत गेलो. अशी वेळ यायची सर की मार्च एंडिंगला ऑडिट होतं, प्रत्येक कंपन्यांमध्ये होतं ऑल ओव्हर इंडिया. तर मार्च एंडिंगला ऑडिटमध्ये काय व्हायचं, प्रत्येक पिऊन लोकांना आहे ना तिथे ऑडिटर्स बरोबर दोघं तिघांना थांबायला लागायचं. आता माझं ऑफिस होतं जीव कोळेवाडा नियर SNDT कॉलेज आणि मी राहतो खारदांडाला. तर जे खाडीचं अंतर असतं ना समुद्राचं ते 10-15 मिनिट आपण पार करू शकतो. तर सर्व पिऊन मला म्हणायचे की तूच थांब यार की तुला घर जवळ आहे. तर मी तिथे थांबायचा लेटवरपर्यंत. मग रात्री जेव्हा व्हायची ना आम्हाला घरी यायला 50 रुपये द्यायचे. मग मी विचार करायचा की हेच पैसे परत आपण आईला देऊ खर्चीला, कारण की ते कशाला आपण वाया घालायचे. मग आमच्या ऑफिसच्या बाहेर ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस होतं ना, ऑफिसच्या बाहेर असं लक्झरी बस असायच्या. तेवढी बॉडी एवढी नव्हती तर बसच्या काचेमध्ये आम्ही घुसायचे आणि बसमध्ये आराम करायचे. पण ते मच्छर आणि AC वाली होती पण ते बंद असल्यामुळे पॅक झोप यायची नाही. मग माझ्या डोक्यामध्ये खोळ आली अरे ही लक्झरी अशी कशी LCD याच्यामध्ये आणि पुशबॅक सीट आहेत, फॅन आहेत. पण तरी पण तेव्हा रिक्षा घ्यायचं काहीच नव्हतं का आपण रिक्षावाला व्हायचं किंवा आपण फ्युचरमध्ये रिक्षा चालवायची. पण काही कारणामुळे नंतर असं झालं की ती कंपनी बंद झाली आणि त्या बसमध्ये ती स्वप्न मी रंगवलेलं इंटेरियर ते माझ्या माइंडमध्ये होतं की फ्युचरमध्ये आपण सायकल जरी घेतली ना की सर अशी बनवायची का लोकांनी वाह केली पाहिजे आपली. तर मग असं झालं की ती कंपनी ना सर युनायटेड अरब अमिरात आय थिंक UAE तर दुबईला गेली. मला पण नेत होते पण नंतर मग थोडंसं आईचं आजार पण बळकावलं आणि वडील जस्ट रिटायर झालेले. मग ते म्हणले की आम्हाला आता इथे मुंबई नाही जमणार तर आम्ही गावाला शिफ्ट होतो. वडील वगैरे बोलले कुठे राजगुरुनगर. हां राजगुरुनगर खेड गारगोटवाडी गावचा मी आहे. आणि आय एम प्राऊड खूप फील करतो का हुतात्मा राजगुरू आमच्या गावाचे ते. तर मग ते गावाला मग इकडे मी बहीण आणि भाऊजी त्यांच्या सान्निध्यात माझं पुढचं संसार वाढत गेला. आणि नंतर मग ती कंपनी दुबईला गेली. मला पण ऑफर आलेली की तू पण आमच्याबरोबर, पण नाही मी असं बोललं नाही यार मला. नंतर तुम्ही रिक्षाकडे हां नंतर मला तिकडनं आय थिंक 35,000 PF भेटलेला प्रॉव्हिडंट फंड. मग मी दांडा कोऑपरेटिव्ह बँक आहे आमच्या इकडे, तिकडचे प्रशांत सर आहेत त्यांच्याकडे गेलो की सर मला रिक्षा हवी. पण तेवढे पैसे नव्हते जमा झाले की त्या पिरियडमध्ये ती गाडी मला भेटेल. पण माहीत नाही की त्यांना असं काय वाटलं पण त्यावेळेला त्या माणसाने मला रिक्षा दिली लोनवर. परमिट नव्हतं, इतरांचं परमिट चालवली. मग 2 वर्ष मी अशीच रिक्षा चालवली. पण माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं. मग 2 वर्ष मी इंटेरियरसाठी पैसे साचवले आणि सर्वात प्रथम मी आपल्या रिक्षामध्ये एक 5 लिटरचा घासलेटचा कॅन्डीचा जो तो कापून त्याला पेपर बॉक्स बनवलेला. तर पब्लिक रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला. अरे वा भैया पेपर भी रखते हो क्या. तर मी हा पेपर भी रखता हो. नंतर मग आजकाल 10 रुपयाला कॅलेंडर मिळतो, डिजिटल घडी येते. थोडं डोक्यात राहून आज मला असं वाटतं की वायफाय पर्यंत. यस
त्यावेळेला तो माझ्यासाठी देव माणूस होता. मग म्हणून मी त्यासाठी एक मन्नत मागितली की जोपर्यंत बाबा सुटून येत नाही मी चप्पल नाही घालणार. आणि माझ्या याच्यावर सर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, मी त्याचे टॅटू पण काढलं आहे. हो, संजय दत्त. हां, संजयचं मी टॅटू काढलं आहे. आणि मला सर्वजण मुन्नाबाई एस म्हणतात. आणि सर्वात मला प्राऊड फील होतं बिकॉज आय एम ऑटो रिक्षा ड्रायव्हर. त्यामुळे माझं रिक्षाचा टॅटू काढला आहे मी हातावर. कारण की मला खूप कुठे काढून घेतलं टॅटू? हे सर खूप आता मुन्नाबाईला फेमस आहे ना, खूप टॅटू सेंटर उघडले तर मला माझे मित्र देतात काढून. जी सामाजिक बांधिलकी आहे, अपंग असतील, वयोवृद्ध असतील, आजारी लोक असतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ही भावना मनात कशामुळे? ही भावना अशी झाली सर की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप गरीब घरातनं बिलॉंग आलो. आणि खूप हालाकीचे दिवस की असे दिवस होते की कुठं मित्रांबरोबर जर आम्ही कुठं असं खायला गेलो तर त्यावेळी पण खायला म्हणजे कसं 1 रुपये 1.5 रुपये, पण आम्ही असं नाही रे आज आईने लई जेवण दिलं, आज माझं पोट भरलं आहे, का तर आपली गरिबी नको समाजाला दिसायला म्हणून. आणि बऱ्याच वेळा असं म्हणायचं नाही यार आज माझा उपास आहे यार, आज मी खात नाही. पण नंतर असं वाटतं का कुठपर्यंत आपण खोटं बोलायचं असं. आणि मग हे असं का आपल्याविषयी का असं आलं, देवाने आपल्यालाच का दिलं ना. माझ्या आईने कधी कोणाचं वाईट केलं ना, माझ्या वडिलांनी ना, माझे मोठे बंधुराज जे रघुनाथ संभाजी बच्चे जे मरोळला आहेत त्यांचं पण खूप कॉन्ट्रिब्युशन आहे माझ्या लाईफला तयार करायला. पण नंतर असं वाटलं की हे आपल्या बुद्धीत का असं झालं. मग थोड्या दिवसांनी ती आई आजारी पडली. 2004ला आईचं निधन झालं. आणि त्यावेळेला आय एम शॉक, कारण की माझ्या कस्टमरबरोबर मी डिस्कस करायचा की मला कोणीतरी मदतसाठी कुठं मला मदत मिळेल का, कुठेतरी मला डोनेशन मिळेल का, मेडिसिनसाठी मिळेल का. माझे भाऊ माझे वडील सर्व आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण कदाचित मला असं कुठेतरी ते खंत माझ्या मनात राहिली त्यावेळेला की जर त्यावेळेला आई बोलत होती की तू शिक बाबा, पुढे पुढे कधी ना कधी आज तू 900 घेतो, कदाचित तू 1900 घेतील किंवा 2500 घेतील. तर ती खंत मनात कुठेतरी राहिली की यार आज माझ्याकडे पैसे नाही म्हणून कदाचित मी आईला माझ्या बेस्ट ट्रीटमेंट नाही देऊ शकलो, चांगले डॉक्टर नाही दाखवू शकलो. ती मनात एक राहिलं. त्याच्यानंतर खूप नर्वस झालो. म्हणजे हे असं वाटायला लागले का मंदिरं असतात, हे का मस्जिद, प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांना हे करतो. हे उठलं का परत नेत्या लोकांना विश्वास उठला. मला कोणीच हेल्प नव्हती केली. मग दिलीप कुमार साहेबांचा बंगला आहे पालीला, आपल्याला माहितीच असेल. त्याच्या बाजूला संजय दत्त सुनील दत्त साहेबांचा आहे. मग दिलीप कुमार साहेबांच्या इकडे मदत मागायला बंगल्याकडे जायचं, ते काउंटर बंद झालं का सुनील दत्त साहेबांच्या इकडे, त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये मंत्री होते सुनील दत्त साहेब. असं बऱ्याच काल एकदा संजय दत्त शूटिंगमधनं येत होता आणि तो धावपळमध्ये होता. मला तो अरे क्यों छोटू क्यों खडा आहे. तर मी त्याला मेरी माँ को थोडा तकलीफ मेडिसिन के लिए हेल्प चाहिए. तर त्यांनी गाडीच्या बाहेर न उतरता गाडीतच मला एक असं 1000-1200 रुपये दिलेले. त्या 1000-1200 रुपयांनी भले मी माझ्या आईला वाचवू शकलो ना, पण त्यावेळेला तो माझ्यासाठी देव होता. म्हणून मी सांगितल्यापासून जेव्हापासून संजय दत्त आत गेल्यापासून मी चप्पल नाही घालत. हां, तुम्ही चप्पल घालत ना, मी विचारलो. नाही घालत आहे बिकॉज आय एम अ व्हेरी बिग डायहार्ड फॅन ऑफ संजय दत्त. कारण त्यावेळेला त्या माणसाने जेव्हा मला मदत केली त्यावेळेला मला कोण उभं राहत नव्हतं. मग ती 1 रुपयाची असो किंवा 2 रुपयाची असो किंवा 4 रुपयाची असो, पण त्यावेळेला तो माझ्यासाठी देव माणूस होता. मग म्हणून मी त्यासाठी एक मन्नत मागितली की जोपर्यंत बाबा सुटून येत नाही मी चप्पल नाही घालणार. आणि माझ्या याच्यावर सर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, मी त्याचे टॅटू पण काढलं आहे. हो, संजय दत्त. हां, संजयचं मी टॅटू काढलं आहे. आणि मला सर्वजण मुन्नाबाई एस म्हणतात. आणि सर्वात मला प्राऊड फील होतं बिकॉज आय एम ऑटो रिक्षा ड्रायव्हर. त्यामुळे माझं रिक्षाचा टॅटू काढला आहे मी हातावर. कारण की मला कुठे काढून घेतलं टॅटू? हे सर खूप आता मुन्नाबाईला फेमस आहे ना, खूप टॅटू सेंटर उघडले तर मला माझे मित्र देतात काढून. याच्यानंतर सर ह्या हातावर तुम्ही पाहाल तर माझं नाव आहे आणि माझी जन्मतारीख आहे. ह्या दिवशी आपण मुंबईमध्ये फ्री सर्व्हिस देतो आपल्यातर्फे पूर्ण दिवस. यस, पूर्ण दिवस. गाडीला गुलाब असतात, फुगे असतात. आणि मी असं विचार करतो की इयर एंडिंग सर्वजण कोण ड्रिंक करतं, कोण लॉंग ड्रायव्हर जातं, पण माझं असं की मुंबईकरांना खुश करा. वर्षभर आपण मुंबईकरांकडनं कमवतो, एक दिवस माझी जिम्मेदारी पडतं की यस हम मुंबई को रिटर्न देने वाले हैं, तो आम्ही रिटर्न करतो. आणि फार कमी लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की. आणि मी साईंना सर लय मानतो, शिर्डींच्या साईंना माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर. तर साईबाबांचं पण टॅटू आहे. हो, म्हणजे खूप श्रद्धा आहे. साईंनी माझ्या जीवनात, माझ्या गाडीत पण साई आहे, तर माझ्या जीवनात साईंनी मला खूप काही दिलं. तर खूप श्रद्धा आहे बाबांवर. असं तर आपण सर्वांना मानतो, पण तुम्ही वारकरी दिसता का सर? असं माळकरी आहे मी. तुम्हाला इथे माझ्या रामकृष्ण हरी पण लिहिलं. हां, आणि माळकरी नव्हतो पहिला, पण मिसेस लाईफमध्ये आल्यानंतर चांगला वाईटचं थोडं वजाबाकी झाली. आणि मागील आय थिंक 4 वर्षापासून मी नॉनव्हेज ड्रिंक सर्व सोडून दिलं आणि माळ घातली.
कधी वारी करायला मिळत नाही, पण मला असं वाटतं आम्ही जी सेवा करतो हीच आमची वारी. यातच आम्हाला आमचा पांडुरंग आमचा विठ्ठल भेटतो. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो जे काम करतो म्हणजे वर्क इज वर्शिप म्हणतात. तुम्ही ज्ञानेश्वरांनी एका ओवीमध्ये सांगितलं की कर्मे ईशू भजावा, म्हणजे तुम्ही जे कर्म करता त्या कर्माच्या माध्यमातूनच तुम्ही देवाची पूजा करता. हो, तर ते तुम्ही आणि बऱ्याच असं होतं ना, माझे कस्टमर मला भेटतात ना, तर ते शॉक होतात की हा कुठला नमुना हा रिक्षाचा असा काय. आणि ते सर्व जाती धर्माचे आपण मागे सांगितल्याप्रमाणे देव आहे. किंवा आपल्याला कितीही टेन्शन असू दे, आपण यस सर वेर आर गोईंग स्माइल आपल्या चेहऱ्यावर, मग आपले टेन्शन आपले प्रॉब्लेम आपल्या घरी, पण आपण कस्टमरला सांगतो हां बाबा असं, तर ते एवढे खुश होतात ना. आणि आजकाल नेटच्या माध्यमातून थोडं जगभरात प्रसिद्ध झाल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून आता तुम्ही सगळीकडे युट्यूबला माझे व्हिडिओ आहेत. आणि फक्त माझं ना गुगलला जरी टाईप केलं तर खूप काय आर्टिकल्स येतात. तर थँक्स फॉर ऑल ओव्हर इंडियाची पब्लिक, खास करून मुंबईकर आणि आपली टीव्ही मीडिया, पेपर मीडिया, रेडिओ मीडिया, तर ही सर्वांनी मिळून एक हात बनलाय ना. मी एकटा नाही आहे, माझ्या मागे हे सर्व तुम्ही जण आहेत, तेव्हाच मी काहीतरी पुढे करणार आणि सध्या करतो आहे. जे काही आज लोकांमुळे मी फेमस झालो, तर हा फेमसपणा माझ्या कधीच मी कामाच्या समोर येऊन देत नाही. की फर्स्ट थिंग आय एम अ ऑटो रिक्षा ड्रायव्हर. जर उद्या मी कुठल्या युनियनशी कनेक्टेड नाही आहे, जर उद्या कुठल्या युनियन सध्याच आता आमचे मुंबई ऑटो रिक्षा युनियन शरदराव साहेब यांनी स्ट्राईक पुकारलेली, तर बरेच जण बोले अरे मुन्नाबाई माझी फिक्स भाडी, अरे आव ना यार तू मानायची. म्हणलं नाही यार, आज मी गाडी काढणार, कोणी दगड मारला गाडी पाडला, उद्या मला आमचे नेते मंडळी किंवा ते माझं घर चालवलं येणार नाही, किंवा गाडीचं लॉस मला देणार नाही. तर अशा वेळी खूप त्रास होतो की त्यावेळेला माझे 700-800 रुपये डुबतात. तुमची सामाजिक बांधिलकी आहे, त्याच्यात क्रिएटिव्हिटी दिसते. तुम्ही जे वेगवेगळं काम करतात, वेगवेगळी सेवा देण्याचा प्रयत्न करतात. सर असं आहे की मी सांगू इच्छितो की माझं पहिलं भाडं आणि शेवटचं भाडं, की 2 भाडे मी एक सामाजिक कार्यासाठी साईडला ठेवतो. तर ते असं आहे की माझं एक पहिलं भाडं आहे, तर ते पकडा एक 60-70 रुपयाचं आहे. ते 60-70 माझे फिक्स आहेत. आणि रात्री गाडी बंद करताना मग ते 17चं भाडं असो किंवा 100चं असो, ते 2 भाडे मी साईडला करतो. आणि दर रविवारी मग मला असं वाटलं बाबा की हे बाबा कोणाला तरी द्यायचं. मग असे किडनी पेशंट आहेत, त्याला मी डायलिसिसला 500 रुपये दिले. किंवा मी त्याला असं सहकार्य करतो की जे मुलांकडे टॅलेंट खूप आहे पण फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, मग ती मुलगी खूप हुशार आहे पण तिच्या आईकडे शिकवणीला पैसे नाही, काय नाही, मग का नको आपण त्यांना हेल्प करावा. तर तसं फुल ना फुलाची पाकळी, एक साखरेचा दाणा म्हणा ते विचारू नये साधारणतः, पण मला सांगा महिन्याला उत्पन्न किती होतं? हां नाही मी सांगू इच्छितो सर, बघा जसं RTOनी मीटर रजिस्टर केलेत, माझं पण तेवढंच मीटर आहे. जे ते रिक्षावाले कमवतात तसंच माझं पण इन्कम आहे, पण मला असं वाटतं की मी 2 रुपये जास्त कमवतो. द रिझन इज किती अंदाजे महिन्याला तुम्ही मंथली ना. असं आहे की सर आपण जर रोज 600-700 रुपये जर पकडले ना, तर 20,000 जर आपण पकडलं ना, पण इन्कम तेव्हा कॅल्क्युलेशन एक्झिट होते जेव्हा 30 दिवस गाडी चालली पाहिजे. आजकाल मुंबईचे रस्ते खड्डे आलेत, हे आलेत, मग पुढे मला आजकाल अवॉर्डसाठी वगैरे बोलवतात, तर मग तिकडे मी जनरल असं की 15 ते 17,000 उत्पन्न झालं, परंतु तरी तुम्हाला कस्टमरला सांभाळू ना. बरोबर नाही तरी तुम्हाला समाजाला देण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा आहे. समाज जो तुमच्या अवतीभोवती पसरलेला आहे तिथल्या गरजूंना, मग तो विद्यार्थी असतील किंवा त्यांना आरोग्यविषयक वृद्ध मंडळी असतील, त्यांना तुम्हाला द्यायची इच्छा आहे. तर ही जी भावना आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण आता आपल्या संपूर्ण समाजामध्ये जे श्रीमंत लोक झालेले आहेत त्यांच्यातली ही भावनाच आता संपत चाललेली आहे. ते भले मी पण सर घेतलाय अवॉर्डच्या वेळेस बरेच वेळा. काय होतं, कदाचित बरेच लोक मला ऐकतील, बरेच काय होतं की मुन्नाभाई, जसं मला मुन्नाभाई से म्हणतात, अरे आप आओ हमारे जे स्पीच करो. मी टेड टॉक सारख्या लेवलला असं स्पीच केलंय 2 वेळा, एकदा आंध्र प्रदेशला, रिसेंटली मी सेंट झेवियर्स कॉलेज अहमदाबादला. बरोबर. तर जेव्हा मी माझ्या कस्टमर बरोबर डिस्कस करतो ना की यार मी टेड टॉक के लिए सिलेक्ट हुआ, तो ते लोग बोलतात टेड टॉक फर्स्ट थिंग तेरे को पता है क्या है? मैं हाँ सर, एक प्लेटफॉर्म में जाके जाके थोड़ा स्पीच करना है. ये खाली स्पीच करना है ना. दोस्त बोलते एक बड़ा कॉलेज का MD या कोण प्रोफेसर मोठा, तर त्याचं स्वप्न असतो की एकदा तरी तो स्टेटच्या लेवलला जाऊन स्पीच करावं त्या रेड कार्पेटवर. तर तिथे पण त्या माणसाला पोचायला भेटत नाही. आणि जे लोक तुला ऐकतात ना त्यांची फीज असते, कुपन असते 2,000 वगैरे. तर त्या लेवलला तू हे काही छोटे मोठे स्पीच नाही किंवा तुझे अवॉर्ड घेतले छोटे मोठे व्यक्तिमत्व नाही, पण मी माझा जे काय आज लोकांमुळे मी फेमस झालो, तर हा फेमसपणा माझ्या कधीच मी कामाच्या समोर येऊन देत नाही.
की फर्स्ट थिंग आय एम अन ऑटो रिक्षा ड्रायव्हर. जर उद्या मी कुठल्या युनियनशी कनेक्टेड नाही आहे, जर उद्या जर कुठल्या युनियन सध्याच आता आमचे मुंबई ऑटो रिक्षा युनियन शरदराव साहेब यांनी स्ट्राईक पुकारलेली, तर बरेच जण बोले अरे मुन्ना भाई माझी फिक्स भाडी, अरे आव ना यार तू मानायची. म्हणलं नाही यार, आज मी गाडी काढणार, कोणी दगड मारला गाडी पाडला, उद्या मला आमचे नेते मंडळी किंवा ते माझं घर चालवलं येणार नाही किंवा गाडीचं लॉस मला देणार नाही. तर अशा वेळी खूप त्रास होतो की त्यावेळेला माझे 700-800 रुपये डुबतात. मग ती महिन्याची कॅल्क्युलेशन बिघडते. आपण जी सेवा करतो किंवा आपण जे कस्टमरला सेवा देतो किंवा आपल्या मुलांचं, मग ती कॅल्क्युलेशन बिघडते की का हे स्ट्राईक होतात तयार. एकदाच काहीतरी शांततेने बसून काहीतरी मार्ग काढा, पण एकदाच काढा. स्ट्राईक हा मार्ग नाहीये, तो मार्ग नाहीये ना. तुम्ही रिक्षा बंद करता म्हणजे सर्वसामान्य माणसांचे, आजारी लोकांचे हाल करता. आणि मुख्य म्हणजे तुमचे हे जे नेते आहेत ना, हे काही रिक्षामध्ये बसणारे नाही, लँड क्रुझर BMW गाड्यांमध्ये फिरणारे आहेत. सर मी तर असं माझं असं म्हणणं आहे, मीडियाला एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा काय म्हणतात ना की पब्लिकच्या साईडनी एक माणूस वार्ता का पब्लिक प्रोसिड्यूसर त्याला बोलतात, काहीतरी म्हणतात, ठीक आहे. नंतर रिक्षावाल्यांतर्फे बोलत अशा नका पब्लिकच्या नेत्याला बोलू, नका रिक्षावाल्याच्या नेत्याला बोलू, त्या लोकांना बोलवा ना रिक्षावाल्यांना, आणि त्या पब्लिकला बोलवा, रोडच्या 5 पब्लिकला बोलवा, रोडच्या 3 रिक्षावाल्यांना बोलवा. कारण की आम्ही आणि ते समोर समोर असतो, दिवसभर आम्ही एकमेकांना फेस करतो. आमचे नेते मंडळी फेस करत नाही किंवा त्यांचे नेते फेस करत नाही. तर मीडियामध्ये जेव्हा ते होतं ना समोर समोर, जसं आजकाल आपण पार्ट्यांचं बघतो, समाज प्रत्येक आपण पार्टी एकमेकांना आरोप प्रत्यारोप करतात, तर आमच्या कस्टमरला बोलवा, आमच्या विषयावर, आणि आम्हाला बोलवा. आय एम ऑल्सो कमिंग, कधी पण बोलवा, करण्याचा डर कशाला. नक्कीच तुम्हाला IBN लोकवर आम्ही जो बेधडक कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये जे वेगवेगळे विषय प्रवाशांच्या संदर्भात असतात, मला असं त्यासाठी तुम्हाला बोलवलं. काय आमचे रिक्षावाले मुजोर आहेत काय, पण सर्व तसे नाही ना सर, सर्व तसे नाही. मी म्हणत नाही की आय एम द किंग या आय एम द ग्रेट, बट बरेच असे माझ्यासारखे रिक्षावाले आहेत. पण काही रिक्षावाले असे मुजोर असल्यामुळे ती ओल्या सुक्याबरोबर ओलं पण जळून जाते, ती आपली म्हण आहे गावची. तर एक असं आहे की सगळे तसे नसतात, किंवा आम्ही जिथे स्पीच देतो किंवा आम्ही जे काम आम्हाला आमच्या गाडीत बसून त्या माणसाला त्या कस्टमरला वेगळा अनुभव आला असेल, पण तो तेव्हा बोलतो नाही यार, जेव्हा तुझ्याबरोबर बोलून आहे ना असं वाटतं यार युअर अ डिफरन्स गाय यार, एकदम वेगळा आहे. तर बघा आपल्याला पण डोळे, आपल्याला पण कान आहे, तेच आहे जे बाकीचे रिक्षावाल्यांना नाही. पण आपण समाजासाठी काय वाहून देऊ शकतो, आपण कशी त्यांना सेवा देऊ शकतो, ते पण आपल्या घरातल्या टेन्शनमध्ये निघतात, त्यांना पण संसार सांभाळायचं. पण जेव्हा कस्टमर आमच्या गाडीत बसतो ना, तो आमचा देवता असतो. कारण ते बसणार तेव्हा आमचं घर चालणार. जेव्हा आमची फॅमिली खुश असणार तरी तर आम्ही 4 आणि 8 लोकांना सेवा करणार. पण आम्ही जर खुश नसणार, मग त्याचं प्रश्नाचं उत्तरच नाही कोणाला. एकूणच आता सगळा जो बदल झालेला आहे समाजात, लोकांची देण्याची वृत्ती कमी झालेली आहे. प्रत्येकजण आपल्या कोशामध्ये गेलाय, म्हणजे आपलं कुटुंब आणि आपल्या अवतीभोवतीचं जग याच्या पलीकडे बघायला कोणाला विचार नाही. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे काय काम करतात, तुमच्या छोट्या रिक्षाच्या माध्यमातून तुम्ही हा एक वेगळ्या प्रकारचा प्रवास तुम्ही करतात, समाजाचा विचार करता, सामाजिक बांधिलकीचा विचार करता. तर या सगळ्याचं अनुकरण सगळी सेवा देणारे, कारण आता सेवा क्षेत्र भारतामध्ये वाढत चाललेलं आहे, सर्व्हिस इंडस्ट्री वाढत चाललेली आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक सेवेला महत्त्व येणार आहे. तर ती सेवा प्रत्येकाने चांगली द्यावी, उत्तम द्यावी, असा एक आदर्श तुम्ही तुमच्या वागण्यातून घालून दिलेला आहे. निश्चितच संदीप, तुमचा हा प्रवास अनेक जणांना प्रेरणादायी ठरेल आणि त्यातून अनेक लोक काहीतरी नवीन शिकतील अशी आपण आशा करूया. चला आता मला तुम्ही सोडा, मला वांद्र्याला जायचं स्टेशनला, तर आपण तुमच्या रिक्षामधून जाऊया. हां चला.